मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे। त्यामुळे अपघात तसंच वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय। सध्या मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण, मेट्रो प्रकल्प अशा विविध कामं अशी सुरू आहेत। त्यामुळे वाहतुकीच्या समस्येमध्ये भरच पडली आहे। त्यातच आता पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावतोय। तर मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेत वाहन चालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। मी सध्या मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर आहे। मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईपासून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अशा प्रकारे खड्डेच खड्डे सध्या रस्त्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका तसेच अपघात होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी वाहन चालक हे हळू गाड्या चालवताना पाहायला मिळत आहेत। तर अनेक ठिकाणी या रस्त्यांवरची जी खडी आहे, वाळू आहे ती निघालेली आहे। त्यामुळे दुचाकी चालक देखील हळू गतीने या ठिकाणी गाड्या चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक कंत्राटदार हे सध्या या ठिकाणचे रोड हे मेंटेन करतात। सध्याची ही पूर्व द्रुतगती मार्गावरची दृश्य आहेत। ट्रॅफिक आणि वाहन चालकांना अनेक समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा